आणि आता बातम्यांचा वेगवान आढावा घेऊया मासगाव माझा जिल्ह्यामधून। बीडमधील अल्पवयीन विद्यार्थिनीच्या लैंगिक छळाचं प्रकरण, आरोपी शिक्षक विजय पवार आणि प्रशांत खाटोकर या दोघांना बीड न्यायालयाकडून जामीन मंजूर। जळगावच्या रामेश्वर कॉलनीत 2 गटात दगडफेक, तरुणाला कामावरून काढल्याच्या रागातून दगडफेक, घटना सीसीटीव्ही मध्ये चित्रित झाली आहे। 3 जण जखमी झालेत। पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू आहे। छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर उपविभागीय अधिकारी कार्यालयात 2 गटात जोरदार हाणामारी, जमिनीच्या वादातून हाणामारी झाल्याची माहिती। सांगली बस स्थानकात एका व्यक्तीनं 2 बसवर दगडफेक करत बसच्या काचा फोडल्या, त्यामुळे प्रवाशांमध्ये गोंधळाचं वातावरण निर्माण झालं। संबंधित व्यक्ती माथेफिरू असल्यानं त्याच्या विरोधात कोणतीही कारवाई नाही। विरार नारंगी दरम्यान फ्लाइंग राणीच्या महिला डब्यावर दगडफेक झाली, काचा फोडण्यात आल्या। सुदैवानं जीवितहानी नाही। प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण, आरपीएफ अधिकाऱ्यांचा मात्र उद्धट प्रतिसाद। यवतमाळमध्ये एका विधवा महिलेची सासरच्यांकडून विक्री, 1,20,000 गुजरातमध्ये एका व्यक्तीला विकलं, मात्र पुरुषाने पुत्रप्राप्तीनंतर या महिलेला पुन्हा गावात सोडलं। महिलेच्या सासरच्यांविरोधात गुन्हा दाखल। परभणीतील शाळा संस्थाचालक दाम्पत्याला 3 दिवसांची पोलीस कोठडी, टीसी मागण्यासाठी गेलेल्या पालकाला मारहाण, मारहाणीनंतर पालक जगन्नाथ हेंडगे यांचा मृत्यू झालाय। 12 दिवस पोलिसांना गुंगारा दिल्यानंतर आरोपींना अटक। जालन्याच्या भोकरदनमधील गणपती विद्यालय निवासी आश्रमशाळा वसतिगृहात 8 वर्षीय मुलाची हत्या, किरकोळ वादातून 2 अल्पवयीन विद्यार्थ्यांकडून दोरीनं गळा आवळून मुलाची हत्या, 2 बालक भोकरदन पोलिसांच्या ताब्यात। सोलापुरात धर्मांतरासाठी दबाव टाकणाऱ्या फादरवर गुन्हा दाखल, तुमचे देव सैतान आहेत त्यांना पाण्यात टाका असा प्रचार सुरू होता, तर धर्मांतरासाठी 10,000 रुपये देण्याचा आमिषही दिल्याचा आरोप होता। मागील 2 दिवसांपासून राज्यात पावसाचा जोर वाढलाय। रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा, विदर्भासह कोकणात पुढील 4 ते 5 दिवस पावसाचा जोर कायम राहील असा अंदाज। अकोल्याच्या अकोट तालुक्यातल्या शिवपूर आणि बोर्डी परिसराला पावसानं झोडपलं। पुरात बोर्डी गावातील एक घर आणि शौचालय वाहून जातानाचा व्हिडिओ एबीपी माझाच्या हाती। अकोल्यातील कोळासा गावात ढगफुटी सदृश पावसामुळे शेतात 7 फूट पाणी, शेतकऱ्याचं सोयाबीन पीक वाया, पारस प्रकल्पाच्या राखेमुळे पाणी अडल्याचा आरोप, नुकसान भरपाईची मागणी। जालन्यातील सावरगाव बुद्रुकमध्ये झालेल्या पावसामुळे गौतमी नदीला पूर आलाय। नदीवरील पर्यायी रस्ता वाहून गेल्यानं भाजी विक्रेत्यांचा आणि नागरिकांचा जीवघेणा प्रवास सुरू आहे। भंडाऱ्यातील गोसेखुर्द धरणाचे 9 दरवाजे अर्धा मीटरनं उघडले, 40,000 क्युसेक वेगानं विसर्ग होतोय। बुलढाण्याच्या खामगाव तालुक्यातील मन प्रकल्प 80% भरला, धरणाचे 5 पैकी 2 दरवाजे 5 सेंटीमीटरनं उघडले, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। रायगडमधील पेण आणि अलिबाग तालुक्यात मुसळधार पावसाची हजेरी, पुढील 5 दिवस रायगड जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट। सोलापुरात अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर तुफान पावसाची हजेरी, शहरासह ग्रामीण भागात मेघगर्जनेसह पावसाच्या सरी। भंडारा जिल्ह्यात मुसळधार पावसाची हजेरी, अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर झालेल्या पावसामुळे वातावरणात काहीसा गारवा। अमरावती जिल्ह्यात मुसळधार पावसाची हजेरी, 15 दिवसांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर पावसाचं पुनरागमन, तर या पावसामुळे शेतीच्या कामांना वेग आलाय।